मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी जी पांढरी तूर आहे या तुरीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। यामध्ये मित्रांनो, या तुरीची लागवड करत असताना प्रति एकरामध्ये आपण किती बियाणं वापरू शकतो, त्याचबरोबर मित्रांनो प्रति हेक्टरमध्ये आपण किती क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो, शिवाय लागवडीपासून म्हणजेच पेरणीपासून BDN 2013 म्हणजेच 41 गोदावरी या व्हरायटीची लागवड झाल्यापासून किती दिवसामध्ये कापणीसाठी येत असते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, गोदावरी तूर म्हटले की उत्पादनाला जबरदस्त नावाजलेली ही व्हरायटी म्हणून ओळखली जात असते। मित्रांनो, BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी तुरीचा जर आपण विचार केला तर ही पांढऱ्या प्रकारची तूर आपल्याला बघायला मिळत असते। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर प्रति हेक्टरमध्ये 18 ते 24 क्विंटल पर्यंत आपण या BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी व्हरायटीचं आपण उत्पादन घेऊ शकतो। मित्रांनो, या व्हरायटीची लागवड करत असताना जाड कसदार बागायती जमिनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही व्हरायटी मानली जात असते। म्हणजेच याची लागवड करत असताना जाड कसदार आणि बागायती जमिनीमध्येच तुम्ही याची लागवड करू शकतात। मित्रांनो, याची लागवड केल्यानंतर काही वेळेस जर पाण्याची गरज पडली तर खालून पाणी देण्याची देखील सुविधा ठेवणं गरजेचं आहे, कारण की याला पाण्याची देखील गरज चांगल्या प्रकारे भासत असते। याच्यामध्ये तुम्ही ड्रिपचा देखील वापर करू शकतात किंवा इनलाईनचा देखील वापर करू शकतात, शिवाय पाट पाण्याने देखील याला पाणी देऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, या BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः पेरणीपासून 160 ते 165 दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। मित्रांनो, या व्हरायटीच्या फुलांचा जर आपण विचार केला तर पिवळसर पांढरी फुलं आपल्याला BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी व्हरायटीचे आपल्याला बघायला मिळत असतात। मित्रांनो, ही व्हरायटी अत्यंत महाराष्ट्रात गाजलेली आहे, त्याचबरोबर उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे। तुमची जर जाड कसदार बागायती जमीन असेल तर या बागायती जमिनीमध्ये यामध्ये मित्रांनो BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी या व्हरायटीची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।